कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ जो आहे तो कालपासून व्हायरल होतो आहे। कुठेतरी विधान भवनामध्ये ते रमी खेळताना दिसत आहेत आणि या विरोधात विरोधकांकडून मोठा आक्षेप आहे। मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे। अशा प्रकारे विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे। साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता, बाकी गोष्टी वाचता, पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही। अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो, अचानक ती पॉपअप झाली। पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही। मुख्यमंत्री असं म्हणताय की जे काही घडलंय सभागृहामध्ये रमी खेळणं किंवा तर हे भूषणावं नाही असं मुख्यमंत्री म्हणतात। बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांना ब्रीफ मी या ठिकाणी केलेलं नाही। मुख्यमंत्र्यांच्या माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाहीये। त्यामुळे त्यांचा समज होणं साहजिक आहे। मीडियावरती विश्वास ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय, परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी रमी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही। मी 25 वर्षापासून विधानसभेमध्ये आहे। विधानसभेचे नियम कायदे मला सगळे समजतात। विधानसभेमध्ये काय करावं, विधानसभेमध्ये काय करू नये, विधान परिषदेने काय करावं, काय करू नये याच्या नियमाची मला पूर्णपणे काळजी आहे आणि हे 25 वर्षापासून मी ते नियम पाळतो। आता सुद्धा मी नियम पाळलेले आहे। फक्त त्या जेवढ्या 10-12 सेकंदासाठी जो स्किप होऊ शकला नाही तेवढा एका पुरता एक विषय आहे आणि तो विषय अनावश्यक या ठिकाणी मीडियाच्या किंवा दुसऱ्या लोकांनी या ठिकाणी लावून तुम्ही एकाच ठिकाणी टॅप करताय कंटिन्यू तरी प्रश्न असा आहे की मोबाईलला अँड्रॉइड मोबाईल आलेले आहेत, मोबाईलच्या कंपन्या वेगवेगळ्या आहेत आणि 5G आता रेंज आहे। 5G मध्ये कुठे टच झाला काही तुम्ही डाउनलोड करायला दुसरे टच झालं भरतच काहीतरी येऊन जातं टीव्हीवर, भरतच काहीतरी मोबाईलला येऊन जातं। त्यामुळे आता ते स्किप करायला वेळ जातो तेवढा, तर स्किप करेपर्यंत मोबाईलचा इन्स्ट्रुमेंट माहिती नसल्यामुळे स्किप करेपर्यंत मला 10-15 मिनिटात 10-15 सेकंदाचा वेळ गेला असेल। एवढंच फक्त बाकी त्यात काय